आता जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयामध्ये आहेत। त्यांचं हे कार्यालय आहे, संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाचं खरं तर हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाची ही परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय। आता देखील या ठिकाणी आग जी आहे ती धुमसताना आपल्याला पाहायला मिळते। कुंड्यांची मोडतोड करण्यात आली। जवळपास 1000हून अधिक लोकांचा मॉब जमाव जो आहे तो अचानकपणे या कार्यालयाच्या परिसरामध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी हातामध्ये असलेल्या लाठा काठ्या दगड या कार्यालयावर फेकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यालयामध्ये असलेल्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली। दृश्यांमध्ये दिसत असलेल्या या महागड्या दुचाकी आहे, या ठिकाणी असलेली एक महागडी 4चाकी गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्या कारची देखील अवस्था काय झालेली आहे ही देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। संपूर्ण कार्यालय जे आहे ते अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आणि त्या कार्यालयाच्या परिसरामधली ही दृश्य आहे। आतमध्ये जर आपण गेलं तर आतमध्ये अक्षरशः भिंती ज्या आहे त्या तुटलेल्या आहे। वरचं पीओपी जे आहे ते अशा पद्धतीनं गळून खाली आलेलं आहे, जळून खाली आलेलं आहे। ही सगळी परिस्थिती आहे। आतमध्ये दगड आहेत, काचांचा खच पडलेला आहे, तर आतमध्ये असलेल्या पीओपी वगैरे आहे त्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड झालेली आहे। जाळपोळ या ठिकाणी झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ही दृश्य खरं तर अतिशय बोलकी आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं आग जी आहे ती अद्यापही धुमसताना पाहायला मिळते। काल सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी एक जमाव आला, त्यांनी ही अशा पद्धतीची जाळपोळ जी आहे ती सुरू केली। ही जाळपोळ सुरू झाल्यानंतर तब्बल 10 ते 12 तासाचा कालावधी लोटून गेलेला आहे। मात्र 12 तासानंतर देखील या कार्यालयामध्ये अशा पद्धतीची आग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यालयामध्ये असलेल्या खुर्च्या टेबल जे आहे त्या पूर्णतः जाळण्यात आलेल्या आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर खाली जमिनीवर असलेल्या फरच्या ज्या आहे त्या देखील फोडण्यात आलेल्या आहे। त्यामुळे किती हिंसक असा स्वरूपाचा हा जमाव होता हे चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल। कार्यालयामध्ये करण्यात आलं जे पार्टिशन आहे ते अशा पद्धतीनं जळून खाक झालेलं आहे। या ठिकाणी जी बैठक व्यवस्था होती ती जळून खाक झालेली आहे। या कार्यालयाच्या संपूर्ण काचा ज्या आहे त्या जळलेल्या आहे। समोर जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अद्यापही या ठिकाणी आग जी आहे ती सुरू आहे। लाकडी दरवाजे जे आहे पार्टिशन केलेली त्याच्यामुळे हे सगळं जळून दृश्यांमध्ये दिसते आपल्याला खाक झालेला आहे। समोर आग जी आहे ती अद्यापही धुमसताना आपल्याला पाहायला मिळते। समोर दिसणारा जो कम्प्युटर लॅब किंवा कम्प्युटरसाठी करण्यात आलेला जो टेबलची व्यवस्था आहे ती या ठिकाणी जळालेली आहे। त्या ठिकाणी असलेले जेवढे कागदपत्र आपल्याला दिसत आहे जळालेली ती सगळे कागदपत्रांचे गठ्ठे जे आहे ते जळून खाक झालेले आहे। त्यामुळे हा जमाव नेमका कोण होता, कुठून आला होता हे इथल्या लोकांना अद्यापही सांगता येत नाही। मात्र एक हिंसक जमाव अचानकपणे कार्यालयात येतो, तोडफोड करतो, जाळपोळ करतो आणि त्यामुळे एक तणावाची परिस्थिती जी होती ती बीड शहरात होती। आज बीड शहरामध्ये तणावपूर्ण अशा पद्धतीची शांतता या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण जर आपण बघितलं तर संपूर्ण बीड शहरामध्ये कालपासून तणाव आहे आणि त्या बीड शहरामध्ये असलेल्या तणावाची ही सगळी परिस्थिती आहे। क्षीरसागर कुटुंबाचं हे कार्यालय आहे आणि ते अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी जाळून टाकलेलं आहे। त्याची दृश्य आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहे सुरेश जाधव, आपण कालपासून हे सगळं कव्हर करत होता। नेमकी ही परिस्थिती कशा पद्धतीने उद्भवली, अचानकपणे हे लोक कुठून आले आणि हे लोक स्थानिक होते का, काय नेमका परिस्थिती होती? नेमका जो जमाव आहे तो जमाव जवळपास दुपारी 3 वाजल्यापासून जो जमाव मोठ्या प्रमाणामध्ये जो हिंसक वळण घेतलं गेलं ते हे जमावाने घेतलं। सुरुवातीला सुभाष रोड जो आहे त्या सुभाष रोडवरती शुभम ज्वेलर्स म्हणून आहे, या ठिकाणी दगडफेक केली, त्या ठिकाणच्या गाड्या जाळल्या आणि जवळपास 2000च्या आसपास जी तरुण मुलं आणि ही रस्त्यावरती फिरत होती। विशेष म्हणजे ते झाल्यानंतर नगरपालिकेवरती दगडफेक केली आणि तिथून राष्ट्रवादी भवनमध्ये अक्षरशः तिथल्या खुर्च्या असतील सगळं पेटवून दिलं पूर्ण राष्ट्रवादी भवन आणि त्यानंतर ज्या कार्यालयामध्ये आपण उभा आहेत हे जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आहे। या ठिकाणी योगेश क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर हे देखील या ठिकाणी बसायचे। विशेष म्हणजे या कार्यालयाला पेटवल्यानंतर भीती याची होती की शेजारीच हॉस्पिटल आहे, एवढंच नाही तर शेजारीच जर आपण पुढच्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी गॅस एजन्सी आहे आणि त्याचे सिलेंडर देखील आहे। त्यामुळे ही आग एवढी भीषण होती की या ठिकाणी काही सिलेंडरचे जे एसीचे सिलेंडर आहे त्याचा देखील स्फोट होत होता, गाड्या देखील जाळल्या गेल्या होत्या। त्यामुळे ती कालची परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती होती। रस्त्यावरती तेवढ्याच पद्धतीने जो मॉप होता, इथं जेवढा मॉप होता, दगडफेक करणं, दगड नाही मिळाले तर फरशा फोडून त्यांनी त्या ठिकाणी फरशाचे तुकडे मारले गेले। एवढ्या पद्धतीनं करून थांबले नाही तर बाकी जयदत्त क्षीरसागर यांचं घर आणि जे संदीप क्षीरसागर आहेत यांच्या घरावरती देखील दगडफेक केली। त्या ठिकाणी माणसं होती त्यांना बाहेर काढून त्या घराला पेटवलं गेलं। ही अशा पद्धतीचं
पद्धतीचा जो जमाव होता तर पोलीस प्रशासनाला देखील विचारलं. यातले जे काही मुलं होती ही बाहेरची कुठली तरी मुलं होती. बीड शहरातला हा जमाव नव्हता. मराठा क्रांती मोर्चा या अनुषंगाने वारंवार विनंती करत होता की हिंसक वळण देऊ नका. मात्र हा जो आलेला जमाव होता हा कुठला बाहेरचा होता का याचा तपास आता पोलीस करत आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी वृत्त संकलनाचं काम करता, प्रतिनिधी म्हणून काम करता. आपल्याला काय वाटतं हा जमाव नेमका कुठला होता? ही चेहरे जे तुम्हाला दिसत होते हे ओळखीचे होते, बाहेरून आलेले होते, काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी होती? नेमके हे लोक कोण होते? बीड शहरामध्ये अशा पद्धतीची या अगोदर इतिहासामध्ये कधीही घटना घडली नाही. आणि विशेष पाहिलं तर बीड शहरामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रकार घडत असताना जे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी जी महत्त्वाची माणसं पुढे यायची ती महत्त्वाची माणसं पुढे आलेलीही पाहायला मिळालं नाही. विशेष म्हणजे हा जो मॉप होता तो मॉप पूर्णतः वेगळा कुठला तरी मॉप होता. का तर आम्ही ज्यावेळेस रिपोर्टिंगला गेलो आम्हाला ओळखणारी खूप सारी माणसं होती. फोटो काढत असताना, व्हिडिओ काढत असताना आमचे मोबाईल देखील घेतले गेले. विशेष म्हणजे सगळ्या प्रतिनिधीला अगोदर आमचं पेटवायचं होतं, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग करा अशा पद्धतीचा म्हणणारा मॉप होता. आणि ज्यामध्ये मराठा म्हणजे आंदोलक आहे, साखळी उपोषण करतायत, याच्यामध्ये बसलेले जे तरुण होते हे कुठेही पाहायला मिळालं नाही. त्याच्यामध्ये ते तरुण तर शांततेचं आव्हान करत होते, पुढे जा म्हणून सांगत होते, अशा पद्धतीचं कुठलंही करू नका म्हणून सांगत होते. त्यामुळे नेमका हा मॉप कुठला होता याचा पोलीस प्रशासन तपास करणारच आहे. मात्र बीड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करत असताना जे सामाजिक चळवळीवरले चेहरे असतात हे चेहरे या आंदोलनामध्ये कुठेही पाहायला मिळाले नाही. त्यामुळे नेमकं हे अशा पद्धतीने विशेष दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तसं पाहिलं तर मॉप खूप मोठ्या प्रमाणात होता, पोलीस तोकडी पडत होती, हे मान्य करू शकतो. मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये यांना थांबवणं गरजेचं होतं ते कुठेही थांबवलं गेलं नाही. जवळपास हे कार्यालय पेटवल्यानंतर इथं एकही पोलीस कदाचित पोलीस जास्त असते किंवा बंदोबस्त असतात ही परिस्थिती झाली नसती. पोलीस जास्त असता, बंदोबस्त असती तर ही परिस्थिती झाली नसती. विशेष म्हणजे अग्निशामक दलाची गाडी देखील इथपर्यंत पोहोचू दिली नाही. विशेष दगडफेक ज्यावेळेस होत होती त्यावेळेस पोलीस शेजारी उभे होते. राष्ट्रवादी भवन पेटवलेलं असताना 10-15 पोलीस बाजूला उभं होती. मात्र एकाही कार्यकर्त्याला किंवा एका जणालाही बाजूला जा म्हणून सांगितलं गेलं नव्हतं. म्हणजे ही देखील गंभीर परिस्थिती. विशेष म्हणजे 8:30च्या नंतर पोलीस कुठेतरी ऍक्शन मोडवरती आले, तिथून पुढे कलेक्टर आले, तिथून पुढे एसपी आले, डीवायएसपी आले. हे रस्त्यावरती उतरल्यानंतर मॉब पांगवला गेला, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या गेल्या. मात्र हे जर अगोदर झालं असतं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. पोलिसांचा जो गोपनीय विभाग आहे, गोपनीय विभाग मानला जातो, तो फेल्युअर ठरला या सगळ्यामध्ये. पोलिसांना याची कल्पना नव्हती की आपल्या शहरामध्ये इतका मोठा कुठून तरी मॉप येणार आहे, तो असा काहीतरी विध्वंस या ठिकाणी घालणार आहे. पोलिसांची याची कल्पना नव्हती. याचा अर्थ पोलीस यंत्रणा जी आहे ती कुचकामी ठरली. 100% म्हणावं लागेल. का तर पोलिसांना ज्यावेळेस एसपी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉप रस्त्यावरती उतरला होता. आम्ही सगळेजण तिकडे गेलो होतो. आम्हाला असं वाटलंच नव्हतं की बीडमध्ये अशा पद्धतीचं होऊ शकेल. हे अनॲक्सेप्टेड आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही कधीच हा पूर्वनियोजित कट वाटत होता. जे नियोजन होतं, जी मुलं ज्या पद्धतीने जाळपोळ करत होती आणि एखादं केमिकल टाकल्यानंतर ज्या पद्धतीने पेट घेतला जात होता त्या पद्धतीने हे पूर्वनियोजित असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली. कारण एखादी आग पेटवत असताना त्या ठिकाणी सिलगायला थोडा वेळ लागेल, मात्र इथं एखादं टाकल्याबरोबर 2 मिनिटात गाडी पेटली जात होती. हे देखील या आंदोलनामध्ये जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी देखील पाहिलं. ज्या कार्यालयामध्ये पेट्रोल गेलं इथले कर्मचारी देखील सांगतात की एवढ्या तात्काळ जी आग पेटली गेली ही नेमकी कशानं, त्यात कुठलं केमिकल वापरलं गेलं होतं का, पेट्रोल टाकलं गेलं होतं का, हे देखील आता पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे. मात्र एकंदरीत यामध्ये जर पोलीस प्रशासन हे जर या ठिकाणी अलर्ट मोडवरती असतं तर बीड शहरातली शांतता आणि एवढी जाळपोळ नक्कीच झाली नसती. हे पोलीस प्रशासनाचं फेल्युअर. बीड शहराच्या इतिहासामध्ये यापूर्वी अशी कधी दंगल झाली? यापूर्वी अशी कधीही झाली नाही. ज्यावेळेस आपण जर याच्या अगोदरचा कालावधी जर बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतरांचा कालावधी असेल त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीचं कधी झालं नाही. ज्यावेळेस मुंबईमधल्या दंगली झाल्या होत्या त्याचे पडसाद देखील अशा पद्धतीने या ठिकाणी कधी पडले नाही. इथं पाहिलं तर बीड शहर हे सामाजिकदृष्ट्या मुस्लिम समाज तेवढाच आहे, त्याचबरोबर मराठा हिंदू समाज तेवढाच आहे. मात्र इथं एकत्रित येत असताना हे सगळे एकमेकाचे भाऊ भाऊ म्हणून राहतात. अशा पद्धतीनं कधी घडलं नव्हतं. इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या प्रमाणात जाळपोळ झाली गेली आणि विशेषतः राजकीय नेत्यांना टार्गेट केलं गेलं. मग हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा याचा विचार केला गेला नाही किंवा कुठल्या पक्षाचा याचा विचार केला गेला नाही. हा संताप होता का हा पूर्वनियोजित कट होता हे पोलीस तपासातून समोर येईल.